श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामींचे प्रेरणादायी संदेश जो तुमच्या भावनेला अधिक खोल अर्थ देईल. स्वामी भक्त हो समस्या येतात कारण स्वामींवर विश्वास ठेवायची वेळ आलेली असते. जीवनातले अंधाराचे क्षण हे स्वामींच्या प्रकाशाची वाट पाहत असतात. स्वामी कधीच समस्या थांबवत नाहीत कारण त्यांचं उद्दिष्ट समस्या दूर करणं नसतं तर तुम्हाला त्या समस्यापुढे उभं राहायचं बळ देणं असतं. त्या क्षणी तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीशी अखंडपणे स्वामी उभे असतात. तुला जेव्हा वाटतं की संपलं तेव्हाच त्यांच्या कृपेने तुझ्या अंतर्मनात नवी ऊर्जा जागते आणि पुन्हा एकदा तू लढायला सज्ज होतोस. कारण स्वामी आहेत म्हणून तू अजूनही लढतो आहेस. कधी वाटतं सगळं संपलं पण तेव्हा स्वामी सुरू होतात तुझ्या प्रत्येक अश्रूमागे त्यांची कृपा उभी असते. तू जेव्हा खाली पडतोस तेव्हा त्यांचा हात पुढे सरावतो. फक्त तू तो हात ओळखायला हवा. स्वामींवर विश्वास ठेव म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर कठीण काळातही मन स्थिर ठेवण्याच दिव्य ज्ञान. स्वामी म्हणतात लढमी आहे त्यांच्या त्या एका वाक्यात आयुष्यभराच धैर्य लपलेलं असतं. प्रार्थना म्हणजे समस्या येण्याची विनंती नव्हे तर समस्यांशी लढताना मला सोबत दे अशी मागणी. स्वामी ही सोबत बनूनच आयुष्यभर चालतात. पण तू चालायचं थांबू नकोस. कधी तुला वाटतं का इतकी समस्या माझ्यावरच तेव्हा एकदा डोळे मीठ आणि हृदयात विचार स्वामी जर माझ्या पाठीशी नसते तर मी आज इथपर्यंत पोहोचलोच नसतो. जीवनात जेव्हा सगळं विस्कटत तेव्हा लक्षात ठेव स्वामी काहीही विसरत नाहीत. तुला जे मिळत नाही ते चांगलं असतंच असं नाही पण स्वामी जे देतात ते नेहमी योग्यच असतं. स्वामी तुझ्या परीक्षेतून तुला सोडवत नाहीत. ते फक्त एकदा क्षण असा आठवतात जेथे तुझं धैर्य तुझा विश्वास आणि त्यांची कृपा एकत्र येतात आणि तुला असं वाटतं हो मी हे पार करू शकतो. जेव्हा सगळे मागे हटतात तेव्हा एक शक्ती तुझ्या पाठीशी उभी राहते. ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. लोक जातात काळ बदलतो पण स्वामी कधीच साथ सोडत नाही. तुझा संघर्ष तुझ्या सामर्थ्याचे प्रमाणपत्र आहे. स्वामी तुला कधीच अशक्त ठेवत नाही. फक्त तुला स्वतःच्या शक्तीची ओळख करून देतात. स्वामींवर विश्वास ठेव कारण समस्या मोठे असेल तरी त्यात स्मरण हेच तुझं सर्वोच्च शस्त्र आहे आणि हे शस्त्र वापरायला कुठलाही प्रसंग लहान नाही. समस्या टाळता येत नाहीत पण त्यांना सामोर जाण्याच बळ स्वामी देतात. तुला वाटतं की तू एकटाच लढतो आहेस पण खरं तर स्वामीच तुझ्या रूपात लढत असतात. स्वामींना तुझी वेदना माहीत असते पण ते लगेच हस्तक्षेप करत नाहीत कारण त्यांना माहिती असतं हा शिष्य आता स्वतः लढायला शिकतोय. ते बघत असता अतात आणि योग्य क्षणी कृपा बरसवत असतात. जेव्हा वाटतं की आता पायाखालची जमीन सरकली आहे तेव्हा लक्षात ठेव आता स्वामी आधार म्हणून आहेत. फक्त त्या समस्याही त्यांचा अस्तित्व ओळखण्याची श्रद्धा ठेव. लाख वेळा पडलास तरी काही हरकत नाही. स्वामींचे एकच वाक्य पुन्हा उभं करतं. उठ मी आहे आणि हे मी आहेच एवढं वाक्य पुरसे जीवनभरासाठी असतं. प्रत्येक अश्रूंच्या मागे स्वामींची कृपारूप सावली असते. तुझं रडणं तुझं थांबणं तुझं थकणं हे सगळं त्यांनी पाहिलं आणि म्हणूनच ते तुला सोडत नाहीत. कधी कधी समस्या हे शिक्षा नाही तर स्वामींचे प्रशिक्षण असतं. ते तुला मोडत नाहीत फक्त तुझं खरं रूप उभं करतात. स्वामींचं नाव घे जेव्हा उत्तर मिळत नाहीत. स्वामींचं नाव घे जेव्हा उत्तर मिळत नाही. स्वामींचा ध्यास ठेव जेव्हा मार्ग बंद वाटतात कारण त्यांनीच ठरवलं तुझा मार्ग.
तुला मोठे करून दाखवायचा कधी तू विचार करतोस हे माझ्याच बाबतीत का घडतंय तेव्हा. स्वामी सांगतात कारण तुला मी निवडले, तुला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी. स्वामींची योजना ही मानवाच्या कल्पने पलीकडची असते. तुला जे हव्य ते लगेच मिळत नाही, कारण स्वामी तुला जे द्यायचं ठरवत आहेत ते खूप मोठं असतं. कधी वेळ लागतो पण कृपा कधीच उशीर करत नाही. स्वामींचनुस स्मरण हीच एक अशी शक्ती आहे जी समस्यांना मोडून टाकते आणि मनात नवी ऊर्जा निर्माण करते. श्री स्वामी समर्थ ही एक हाक नाही, ती एक अंतःकरणातून निघणारी अखंड शक्ती आहे. जीवनात अंधार आहे म्हणून चिंता नको. स्वामींचे नाव हीच एक प्रकाश वाट आहे. त्यांच्या कृपेची जाणीव झाली की समस्या क्षणभरात लहान वाटतात. स्वामी कधीच थांबत नाहीत, ते सतत तुझ्या सोबत चालत असतात. पण जेव्हा तू थांबतोस तेव्हा ते फक्त एवढंच विचारतात, माझ्यावर विश्वास ठेवतोस ना. तुला वाटतं की तुला सोडून सगळे निघून गेले, पण एक क्षण शांत बस आणि अनुभव एक शक्ती अजूनही तुझ्या हृदयात बोलते. ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. कधी समस्या मोठी नसते, फक्त तू थकलेला असतोस त्या क्षणी. स्वामींच स्मरण म्हणजेच मनाच औषध आहे. एक अंतरात्मा पुन्हा त्यांच्या नावाने स्वामी समस्या थांबवते का नाही माहीत नाही, पण ते तुला कधीच एकटे लढायला सोडणार नाहीत हे नक्की. स्वामी समस्या देतात कारण त्यांना माहिती असतं तुझ्यात ते सहन करण्यात सामर्थ्य आहे. ते तुला वळवतात पण कधीच तोडत नाहीत, कारण प्रत्येक तुटलेल्या मनाच्या तळाशी स्वामींची कृपा हेच धाग असतं. प्रत्येक अंधाराला संपवण्यासाठी स्वामी एक किरण पाठवत असतात, पण तो किरण ओळखण्यासाठी श्रद्धेची नजर हवी असते. लाख प्रश्न असले तरी एक उत्तर पुरेसे असतं. स्वामी आहेत ना हा विचार मनात आला की सगळे प्रश्न सुटतात. स्वामी तुझं आयुष्य बदलायला बळ देतील, कारण कृपा ही चमत्कार नसते, ती एक अंतर्मनातून उगम पावणारी शक्ती असते. जेव्हा आयुष्य कोसळत तेव्हा तुझ्या आत एक आवाज ऐकू येतो, घाबरू नको मी आहे. तो आवाज कुणाचा असतो माहीत आहे? तो आवाज असतो तुझ्या स्वामी समर्थांचा. मी हे समस्या टाळून नेत नाही, ते समस्यातून तुझं जीवन उंचवतात. त्यांची कृपा ही चांदण नाही, ती वीज असते तुला जाग करणारी आणि सज्ज करणारी. स्वामी कधीच सांगत नाही तुला त्रास होणार नाही, ते फक्त सांगत असतात तुला सोबत माझी असणार आणि हेच पुरेस आहे. कारण जिथे स्वामी आहेत तिथे पराभव कधीच पोहोचू शकत नाही. स्वामींचं स्मरण म्हणजे डोळ्यात पाणी आणि हृदयात बळते अश्रूंना दुर्बळतेचे लक्षण मानत नाहीत ते, तर समजतात की हा शिष्य अजूनही ही माझ्या नावानं झगडतो आहे. तुझी प्रार्थना अजूनही उत्तरांची वाट पाहते का? तर काळजी करू नको. स्वामी नेहमी योग्य वेळी देतात, कारण त्यांना फक्त तुझं भलं हवं असतं. तुला लगेच देणं नव्हे. समस्या तुला थांबवायला येतात, पण स्वामी तुला उभं करायला येतात. आणि त्यांच्या अस्तित्वात एवढी ताकद आहे की तू पुन्हा नव्यान उभा राहतोस. धैर्य, श्रद्धा आणि त्यांचं नाव घेऊन प्रत्येक अंधाराला संपवण्यासाठी स्वामी एक किरण पाठवत असतात. पण तो किरण ओळखण्यासाठी श्रद्धेची नजर हवी असते. लाख प्रश्न असले तरी एक उत्तर पुरेसे असतं. स्वामी आहेत ना हा विचार मनात आला की सगळे प्रश्न झुकतात. समस्या म्हणजे शिक्षा नाही, ती स्वामींची शाळा असते. इथे धैर्य शिकवलं जातं आणि श्रद्धेचे बळ आत्म्यात खोलवर रुजवलं जातं. स्वामींची कृपा तुझ्या पाठीशी असते तेव्हा तुझ्या विरोधात काहीही असू शकत नाही. माणसं वळतात, काळ बदलतो, पण स्वामींचे साथ अजूनही तुझ्याशी घट्ट
बांधलेली आहे. कधी कधी प्रश्न मोठा नसतो, फक्त उत्तरांची वाट पाहायची ताकद संपलेली असते. तेव्हा शांत बस आणि फक्त एवढंच म्हण, स्वामी आता सगळं तुमच्यावरच सोपवतो. आणि बघ, उत्तर हळूहळू तुझ्यातच उगम पावेल. मनात खूप विचार चालू असतात, भीती, चिंता, थकवा. पण त्या सगळ्यावर एकच उपाय आहे, श्री स्वामी समर्थ. हा उच्चार म्हणजे मानसिक औषध, आत्मिक शस्त्र आणि दिव्य कवच. स्वामींचं एक मोठं सत्य ते उशीर करतात पण विसरत नाहीत. तुझी प्रार्थना, तुझं अश्रू, तुझे मौन सगळं त्यांच्या चरणाशी पोहोचतं आणि योग्य वेळी ते कृपाप्रसादाच्या स्वरूपात परत येतं. लढाई तुझी असते पण बळ स्वामींचा असतं. हात तुझा असतो पण विजय त्यांचा असतो. कारण त्यांचं अस्तित्व तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मिसळलेलं असतं. कधी वाटतं स्वामी ऐकतं नाही का, पण खरं हेच असतं की स्वामी प्रत्येक साथ फेकतात फक्त ते उत्तर देताना. ते तुला काय हव्यपेक्षा तुझ्यासाठी काय योग्य आहे हे पाहतात. स्वामी त्या दुःखातून जन्म घेणारे बळ ते वाढवत असतात. कारण शेवटी तुझं आयुष्य हे त्यांच्या कृपेचे प्रतिबिंब असतं. तू एकटा चालतोस असं तुला वाटतं, मग एकदा मागे वळून बघ. तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामींच सावलीसारखं अस्तित्व आहे. स्वामींचे एक वचन आहे, मी आहे. घाबरू नकोस. आणि ते वचन प्रत्येक वेळी नव्याने प्रकट होते. तुझं मन तुटू नये म्हणूनच स्वामी हेच मार्गदर्शन पाठवत असतात. स्वामी भक्त हो. स्वामींचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.